नमस्कार मंडळी आणि गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता जवळजवळ 12 वाजायला आलेत. 12 वाजले नाही आहेत अजून, तर गुड मॉर्निंगच आहे. तर आमचं आता घरातलं काम माझं सगळं राहिलंय आज, कारण मी थोडंसं परत झोपले होते. तर झोपल्यानंतर आंघोळ वगैरे केली, राघवलाही घातली, तर शर्ट घालून देत नव्हता तो. तर आता भूक लागली, कारण आता 12 वाजायला आलेत. तर ब्रेकफास्ट अजून केला नाहीये. ज्यूस घेतला होता 11 वाजता. त्यानंतर मी आज मसूरची आमटी करण्यात त्या दिवशी केली होती, कारण आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. सो मी संध्याकाळी डिनरमध्ये मसूरची आमटी आणि भात घेईन. चणे देखील भिजवून ठेवलेत उद्यासाठी. आणि इथे मुगाची डाळ माझ्याकडे भरपूर आहे. सो मी म्हटलं की मुगाचे डोसे बनवेल, कारण सध्या मी मुगाचे डोसेच भरपूर बनवते. सो त्यामुळे माझं वजनही खूप पटपट कमी होतंय. तर आता मी जेवणामध्ये माझे एग्स संपलेत. सो त्यामुळे ऑमलेट वगैरे काढायला मला ऑप्शन नाही आहे. मला एग्स आणायचे आहेत, पण आता नेस्टोल वगैरे गेल्यावर घेऊन येईन. सोबत माझ्याकडे आहे सुकट, तर मी आता मस्त सुकटची चटणी आणि माझ्याकडे पालकची चपाती तर ती घेते. एक पालकची चपाती, सुकटची चटणी आणि हमूस आहे, तर हमूस देखील घेईन मी जेवणामध्ये. तर अशा प्रकारे सिंपल असणार आहे ब्रेकफास्ट. आणि त्यानंतर डिनरमध्ये मसूरची आमटी आणि राईस असणार आहे, किंवा मग त्यासोबत डोसा काढेल मी. तर अशा प्रकारे सुकट मी तेलामध्ये मीठ आणि तिखट घालून भाजून ठेवलेली आहे. सो जेव्हा मला इन्स्टंट लागेल तेव्हा मी घेते. आणि इथे पालकची चपाती जी सकाळी डब्यामध्ये बनवली होती, आणि हुमूस आहे जे की मी बनवून ठेवलं होतं, तुमच्यासोबत शेअर देखील केलं होतं मी. आणि मला नेहमीप्रमाणे इथे मसाला बनवायचा होता भाजीसाठी. सो मी नारळ छान फोडून घेतला, आणि माझा वीकली मसाला बनतोच एका नारळाचा वगैरे. एखाद्या वीकला जास्तही लागतं, कारण नॉनव्हेज वगैरे केलं तर त्याला जास्त मसाला लागतो. सो त्यामुळे त्या मसाला वगैरे साईड बाय साईड बनत होता. तोपर्यंत मी राघवला झोपवलं, आणि झोपवल्यानंतर तुम्ही पाहू शकता राघवने केवढा सारा पसारा करून ठेवला आहे. तर तो पसारा आवरायला घेतला. आणि राघवच पसारा करतो असं नाही, तर घरातली प्रत्येक माणसं आहेत, म्हणजे गाऊ, माझे मिस्टर, त्यांचा सगळ्यांचा पसारा असतो. कुठे ना कुठे काही ना काही पडलेलं असतं. तर हा टायमिंग असतो माझा. राघव झोपला की 1 तासामध्ये मी पूर्ण आवरून घेते पसारा, आणि क्लिनिंग वगैरे देखील होते माझी. राघव जर झोपलेला असेल, तर जागा असेल तर थोडासा जास्त वेळ लागतो, कारण मी जर झाडू वगैरे घेतला तर तो माझ्या पुढे झाडू घेऊन पळतो झाडण्यासाठी. सो त्यामुळे तर माझं हे म्हणजे रोजचं रुटीन नाही आहे, रोजचं क्लिनिंग नाही आहे. तर सुट्टीचा दिवस म्हणजे सॅटर्डे संडे झाल्यानंतर मंडे किंवा ट्यूजडेला मी ही क्लिनिंग काढते, जी की पूर्ण पसारा आवरून घ्यावा लागतो, झाडून क्लिनिंग करावं लागतं. सो अशा प्रकारे चालू असतं. हे फक्त किड्स रूमचं आहे, तर प्रत्येक रूम ही मी वेगवेगळ्या टायमिंगला क्लीन करते. मोस्टली 2 रूम 3 रूम एकदा करते, आणि बेडरूम्स वगैरे आहेत तर त्या वेगळ्या टायमिंग. म्हणजे कधी असं होतं की वेळ भेटत नाही, एकदम कंटिन्यू जास्त वेळ नसल्यामुळे मी थोड्या पार्टमध्ये डिवाईड करते. जसं की राघव झोपला, गाऊ वगैरे आली तर गाऊसोबत खेळत असेल तर पटकन एखादी रूम क्लीन करून घ्यायची, असं माझं ठरलेलं असतं रुटीन.
नमस्कार मंडळी. तर आताच मी किचन वगैरे आवरलं. रोज आवरायला लागतं, परंतु आजकाल राघू मला काहीच करून देत नाही. सो मग मी आता दुपारी राघूला झोपवलं की आराम करायच्या आधी मी, परंतु आता आराम करत नाही. आता मी स्वयंपाक बनवलाय. संध्याकाळसाठी भाकरी बनवायची राहिली फक्त. तर इथे मी मसूरची आमटी बनवली आणि राईस बनवलाय. तर माझ्याकडे हे मी खूप दिवसापासून आणलेले हे होते, शोपीस होते मनी प्लांटसाठीचे. तर आज मी त्यांच्यामध्ये ठेवून देणार आहे मनी प्लांट. थोडंसं ठेवलेले होते परंतु छोटे होते तर ते वाढत नाही. आणि जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये ठेवता मनी प्लांट तेव्हा ते वाढत नाही. जास्त पाणी असेल खूप जास्त आणि मनी प्लांट छोटा असेल तरच वाढतो. तर फक्त रूट्स फुटतात त्याला पाण्यामध्ये, त्यामुळे. आणि भरपूर काळ हिरवा राहतो जर पाणी असेल भरपूर त्याला तर. परंतु हे छोटे आहेत तर याच्यामध्ये फक्त रूट्स फुटतात, त्यांना पानं वगैरे फुटत नाहीत. तर पानं फुटण्यासाठी तुम्हाला रूट्स फुटल्यानंतर ते एका पॉटमध्ये ट्रान्सफर करावे लागतात ज्याच्यामध्ये माती असते. तर मग मी आता याच्यामध्ये लावून देणं फक्त शोसाठी लावणार आहे मी, मला वाढवायचे वगैरे नाहीत. किंवा मग मला जर वाटलं तर मग मी दुसऱ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करेल. माती आहे माझ्याकडे, परंतु आता इंडियाला जायचं थोड्या दिवसांनी तर म्हटलं इंडियावरून आल्यावरती करेल, कारण पुन्हा पाणी वगैरे घालायला लागतं त्याला भरपूर. तर मैत्रीण वगैरे कोणीतरी येऊन पाणी घालून जाईल झाडांना जी इथे असेल ती, परंतु माहिती नाही कोण असेल कोण नसेल. एक इथे ठेवला मी मनी प्लांट, तुम्ही बघू शकता. आणि यानंतर खूप सारी भूक लागली होती, सो मी थोडासा राईस घेतला. तुम्ही पाहू शकता एखादी वाटी असेल आणि त्यामध्ये खूप सारं मसूरची आमटी घालून घेतली. तर मसूरची अशा प्रकारे बनवलेली आमटी मला प्रचंड आवडते. मागच्या वेळी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती, सो ही माझ्याकडे वीकली बनते एकदा. तर मसूरची भाजी म्हणजेच मसूरची डाळ जास्त आणि भात कमी, अशा प्रकारे माझा डिनर होता. पुरजाची जायची ना खाली जाऊ, चला खेळायला आपण. चला डाऊनला, लेट्स गो. चला. तर आता वाजले आहेत 4:15. तर गाऊ येईल थोड्या वेळाने, सो मी एक तास राघवला मी खाली खेळवते आणि मग येणार आम्ही वर. चला. नमस्कार मंडळी. तर आम्ही बाहेर आलो होतो राघवला घेऊन मी. तर राघव इथे शॉप आहेत, तर शॉप पुढे खेळायला वगैरे असतं, तर त्याच्यापुढे त्याला ऑटोमॅटिक यायचं असतं. आणि माणूस सुटले बाहेर खूप आणि ऊन आहे थोडंसं, परंतु गरम नाही होते. सो म्हणजे छान वाटते, वातावरण थंड आहे आता. आणि बाहेरून आल्यानंतर राघवला थोडा वेळ खेळायला काहीतरी देऊन हातामध्ये, तर मी आयर्निंग वगैरे करून घेते माझ्या मिस्टरांचे शर्ट्स वगैरे. कधी एक करते कधी 2 करते. पॅन्ट्स तर मी एकदम करून ठेवलेल्या आहेत सगळ्या, आणि सोबतच गाऊचा ड्रेस देखील आयर्निंगसाठी असतो, सो तोही करावा लागतो. तर हे रेग्युलर रुटीन आहे माझं आयर्निंगचं.
आल्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी गाऊला पटपट जेवायला घातलं आणि राघवलाही घालून घेत होते. तो अशा प्रकारे मस्ती करत करत खातो. शांत जर जेवायला बसवलं तर बसणार नाही, परंतु असं मस्ती करत करत कधी खाईल त्याला म्हणजे समजणार नाही. नमस्कार मंडळी. तर घरातलं सगळं काम आवरून मी चालली आहे डॉक्टरकडे. डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे माझी 8:30ची आणि आता 8:15 वाजायला आले. माझे मिस्टरही आलेत, तर ते पार्किंगला थांबलेत आणि राघव वगैरे गाऊ देखील आहेत माझ्यासोबत. तर गाऊला वगैरे स्कूल आहे, आम्ही लगेच येणार 15-20 मिनिटामध्ये. तर तिला झोपायचं, झोप आली सकाळपासून. सकाळी 6:15ला जाते स्कूलला, तर आत्तापर्यंत बिझी असते आणि आल्यावरती फोन बघत बसते ना मग, नाहीतर टीव्हीचा रिमोट सापडत नाहीये. हा, डॅडी लपवून ठेवतात ना. गाऊ जास्त टीव्ही बघते म्हणून. आणि राघव बघतो का? नाही बघत तू टीव्ही. नमस्कार मंडळी. तर आम्ही आताच डॉक्टरकडून जाऊन आलो आणि आम्ही माझी थायरॉइडची टेस्ट होती. भरपूर दिवस झाले, जवळजवळ राघव झाल्यापासून केलीच नव्हती. तेव्हा केली होती, त्याच्यावर आत्ता केली आम्ही, कारण मेडिसिन कमी जास्त होऊ शकते. सो त्यामुळे डॉक्टर सजेस्ट करतात, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर आत्ता ते तिकडनं आल्यानंतर जेवण वगैरे दिलं माझ्या मिस्टरांना आणि गाऊला जेवूनच नेलं होतं मी. राघवही थोडं थोडं मध्ये मध्ये खात राहतो, सो त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही. त्याने मगाशी खाल्लं होतं, आताही थोडासा राईस खाल्ला. तर त्याला आता दूध पाजून झोपेल मी. 11 वाजले आहेत, 11:15 वाजलेत. गाऊ झोपली आता, गाऊला उद्या स्कूल आहे त्यामुळे. तर राघव अजून झोपला नाही आहे, तर मी आता राघवला झोपवते आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.